बोलणारी सगळ्यात पहिले असतात ती तुमच्या जवळची असतात. मित्रांनो, शिक्षण माझं पूर्ण झालं. एमटेक झाल्यानंतर मी जेव्हा गावी आलो तेव्हा हा व्यवसाय पप्पांचा चालूच होता. तेव्हा मी त्याला जॉईन झालो आणि कंटिन्यू आम्ही दूध विक्रीचं वगैरे सगळं करत होतो. मग आता आमचं दुकान आहे गावामध्ये, तिथं आम्ही दूध विक्री करत होतो. मग मला तिथे विक्री करत असताना बघून बरीच लोक पप्पांना येऊन भेटून म्हणायला लागले की याला एकतर तू परदेशात शिकवलायस आणि तू परत त्याला दूध विकायला ठेवलंयस, प्लस तो आत्ता आलाय परदेशातून, आत्ता शिक्षण घेऊन आलेला आहे आणि त्याच्या आता तू पूर्ण व्यवसाय दिलास, त्याला चालू शकेल का बघ, नाहीतर लाखाचं 12,000 करून ठेवेल. अशा पद्धतीचं काही लोकांचं रिॲक्शन होतं. पण पप्पांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावर मी खरा उतरलोय. माझी कला आणि माझं कामातलं असलेलं सातत्य हे मी कंटिन्यू ठेवलंय, ते आज तागायत आहे आणि त्यामुळं मी आजपर्यंत इथंवर आलोय. आणि जी लोक पप्पांना मागून बोलायचे ना, ते आज मला समोरून मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे बोलवतात आणि माझ्याकडून सल्ले घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे मागून बोलणारे लोक होती ना, ती माझीच होती, आपल्या जवळचीच होती. त्यामुळे एक सांगायचं या सगळ्या स्टोरीमधून की तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू केलात की तुम्हाला बोलणारी सगळ्यात पहिले असतात ती तुमच्या जवळची असतात. पण ती लोक बोलतात म्हणून तुम्ही मागे हटू नका, निराश होऊ नका किंवा डिप्रेस होऊ नका. सातत्य ठेवा, आवड ठेवा आणि कंटिन्यू जर तुम्ही ह्या गोष्टी करत राहिलात तर तुम्ही सुद्धा एक दिवस नक्की सक्सेसफुल व्हाल. हा माझा शब्द आहे.